वेलकम ऑल फ्रेंड्स. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर मित्रांनो, आता थंडीचा महिना चालू आहे आणि थंडीच्या दिवसात आपण गुळा वगैरे हरभरा पेरतो आणि त्या हरभऱ्याची फुलं येण्याच्या अगोदरच जी प्रोसेस असते, म्हणजे 4-5 पानांवर असते ती भाजी. तर हरभऱ्याची भाजी, हिरवी भाजी आपण करणार आहोत आणि ती भाजी इतकी टेस्टी लागते आणि एकदम साधी सिंपल बनवणार आहोत. आणि ती भाजी ती आपल्या शरीराला खूपच चांगलं असते. त्यामुळे आणि हिवाळ्यामध्ये आता थंडी खूप असल्यामुळे त्या हरभऱ्यावर आळ्या पण काहीच नाही, एकदम निरोगी भाजी आहे. आणि मी कळवणहून खास भाजी आणलेली आहे, इथं मला बाजारात मिळाली नाही आणि मी खास व्हिडिओ बनवण्यासाठी 40 रुपयाची एकदम छोटीशी भाजी मिळाली आहे. ती बघा मी भाजी आणलेली आहे. आता ती भाजी आपण बनवणार आहे. ती बघा हरभऱ्याची भाजी आणि तिची रेसिपी आपण आता करणार आहोत. भाजी चांगली झटकून घ्यायची, कारण ती धुवायची नसते. धुतल्याने तिला जो खारपणा आलेला असतो, खारटपणा तो निघून जातो, त्यामुळे भाजीची चव बिघडते आणि तिच्यातले जे काही विटॅमिन्स वगैरे मिनरल असतात ते आपल्याला मिळत नाही. त्यामुळे भाजी धुवायची नसते, म्हणून एकदम छानपैकी निवडून घ्यायची. निब्बर भाजी घ्यायची नाही, एकदम कोवळी, एकदम नवीन जो वरचा कोंब असतो तेवढीच तोडायची आणि झटकून घ्यायची. मी आता तुम्हाला करून दाखवते. आणि मग एक अर्ध्या आळ्या वगैरे असल्या तर त्या निघून जातात आणि माती वगैरे असते तर माती पण निघून जाते. त्यामुळे भाजी आपण धुवून घेऊ अगोदर. एका भांड्यामध्ये झटकून झाली तर खोलायची म्हणजे त्याच्यावर ज्या आळ्या वगैरे काही किडे असतील किंवा माती असते ती पडून जात असते आणि त्याच्यात निब्बर हे असतील तर ते काढून टाका, कारण निब्बर ते शिजत नाही. आणि ही भाजी खूपच टेस्टी लागते आणि ती आपण फक्त हिवाळ्यातच आपल्याला खायला मिळते. तुम्ही मला टाकून आवडते, चटणी करून पण तुम्ही खाऊ शकता, एकदम छान लागते. आणि इतके शिजवण्यापेक्षा अशी भाजी टेस्ट चटणी करून खाल्ली तर अजून आपल्या शरीराला फायदेशीर असते. परंतु मी आता तुम्हाला भाजी लाईक आवडला व्हिडिओ लाईक कमेंट करा, कमेंट कर, कारण तुमचे कमेंट माझ्यासाठी खूपच प्रेरणादायी असते. कोणी व्हिडिओ कमेंट वगैरे करत नाही म्हणून मला पण व्हिडिओ बनवायला कंटाळा येतो. माझे मिस्टर बोलतात मला कशाला वेगळ्या तर मी आता ही भाजी आहे ना अशी आपण बारीक चिरून घेऊ शकता तुम्ही. तुम्हाला चिरता आलं तर एकदम बारीक चिरून घ्यायची. मी असं बारीक पत्रात चाकू घेतला ती अशी एकदम बारीक चिरते आहे. त्याच्याने मित्रांनो मी भाजी एकदम बारीक चिरून घेतली बघा, खूपच बारीक मस्त. आणि हे तुम्ही ठेचली नाही तर चालेल, परंतु मी तरी थोडीशी कुटून घेते. बघा मी खलबत्ता आणून घेतला आहे आणि मी आता थोडी थोडी करून भाजी थोडी बारीक ठेचून घेते, म्हणजे एकदम टेस्ट येत असते. बघा मित्रांनो, मी भाजी एकदम छान ठेचून घेतली आहे ना, त्याच्यात लसूण पण ठेचून घेतला आहे, हिरवी मिरची पण ठेचून घेतली आहे आणि चांगली मिक्स करून घ्यायची. आणि आता आपण कढई तापायला ठेवू आणि तुम्हाला जास्त तेल नका टाकू, आपल्या साधी सुधी भाजी छान लागत असते आणि आपल्या तेल चांगलं नसतं पण आपल्या शरीरासाठी. एकदम सोपी आहे आणि इतकी छान लागते टेस्टी बाजरीच्या भाकरीबरोबर. तर आपण गॅस ऑन करू. हे बघा गॅस ऑन झालं आहे.
आता आपण तेल चांगलं गरम करून घ्यायचं. थोडंसं ओवा टाकू शकता तुम्ही, अजवाईन खूप छान लागतं आणि एकदम छान अशी. परंतु आमच्या आदिवासी भागात अशीच भाजी बनवतात खूप छान. त्याच्यात तुम्ही शेंगदाण्याचे तूप पण टाकू शकता, परंतु ती अशी आपल्याला भाजीत नाही टाकायची. अशी जी भाजी अशी आपण सगळे तोडून आणतो ना, अशा भाजीमध्ये टाकायची, मेथीच्या भाजीसारखी. लसणाचे कांदे आणि जिरं टाकलं आणि आता ही भाजी आहे ना, ही अशी घ्यायची आणि सोडायची. एकदम छान असे सुगंध यायला लागले. चवीप्रमाणे मीठ घ्यायचं, खाली करून घ्यायचं. आणि छानपैकी असे हलवून प्लेट झाकून द्यायची आणि 5 मिनिटं वाफवून घ्यायची. परत उघडून बघायची, परत थोडं वेळ वाफवायची. मग झाली भाजी. सोडून ठेवतो आम्ही उन्हाळ्याभर, पण उन्हाळ्यात पण आपण हरभऱ्याची भाजी बनवू शकतो, वाळलेल्या भाजीची भाजी करू शकतो आणि खूप छान लागते. आणि हरभरा तोडून भाजी तोडली की हरभरा खूप छान फुटाव देत असतो आणि छान हरभरा येतो. त्यामुळे भाजी आम्ही तोडत असतो. बघा असं एकदा हलवून घ्यायची, म्हणजे खाली लागून येणार नाही. खालीवर करून घ्यायची व्यवस्थित, छानपैकी हळद मिक्स करून घ्यायची. बघा खूपच छान वास येतोय मित्रांनो. आणि तुम्ही एकदा खाल ना तर पुन्हा पुन्हा कराल भाजी. अशीच भाजी बनवली ह्या पद्धतीने खूपच एकदम छान असं छान लागते. पण आमच्या मुलांना जास्त लसूण आवडतं, त्यामुळे लसूण कमी टाकलं. लसूण तुम्ही जेवढं जास्त टाकलं तर आपल्या हृदयाच्या नसा मोकळ्या होत असतात. लसूण खाल्याने आपल्या शरीरातील रक्तप्रवाह एकदम सुरळीत चालतो आणि जे आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल असतो तो कमी होण्यास मदत. बघा मित्रांनो, आपली भाजीचा एकदम छान शिजल्याचा वास येतोय. जास्त पण शिजवायची गरज नाही, नुसती एक वाफ दिली तरी चालेल. हे बघा भाजी आता थोडी कलर बदललाय भाजीचा, काळपटपणा आलाय थोडा. त्यामुळे भाजी आता तयार झाली, वाफून झाली. त्यामुळे आता भाजी. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा आपण असेच एका व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग.